नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप सर्वजण खूप छान, खूप खुश, स्वस्त, मस्त असाल. आपापल्या लाईफमध्ये खूपच हॅप्पी असाल, समाधानी असाल. आणि देवाचरणी हीच प्रार्थना की सर्वजण खुश राहावे, स्वस्त राहावे, मस्त राहावे, आपापल्या लाईफमध्ये हॅप्पी राहावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना सुख आणि समाधान हे प्राप्त व्हावे. ओके, तर धन्यवाद परमात्मा, हर हर महादेव, धन्यवाद युनिवर्स. आणि नेहमीप्रमाणे सत्यकर्माचा आणि धर्माचा विजय असो. 6वा अध्याय आपण बघत होतो की जेव्हा काही वाईट घडते तेव्हा आपण का रडतो, त्यातला हा राहिलेला अध्याय. तर कंटिन्यू करूया. आपले वर्तमान जसे आपले वर्तमान भविष्य नियंत्रित करेल. शीला सतत रडायची आणि तिला तक्रार करायची आणि तक्रार करायची. मी दुर्दैवाने नशिबात आहे, ती ओरडायची. देव किती अन्यायी आहे. सर्व दुर्दैव माझ्याच आयुष्यात का यावे. तिला कर्माचा नियम समजलाच नाही. शीला मिथकासोबत जगली होती आणि जर ती मेरीला भेटली नसती तर त्याबरोबर त्याचा मृत्यू झाला असता. मेरीच्या आयुष्यातील एका शोकांतिकेनंतर मेरीने कृतज्ञतेची प्रार्थना केली तेव्हा तिला आश्चर्य वाटले. माझ्या भूतकाळातील कर्माप्रमाणे समोर येणाऱ्या शोकांतिकेचा सामना करण्यासाठी मला सामर्थ्य दिल्याबद्दल हे परमेश्वरा तुझे आभार. हे नेहमी म्हणलं पाहिजे बरं का सगळ्यांनी. की मी नेहमी म्हणते की तुमच्यासमोर जर तुमच्या काही वाईट गोष्टी येत असतील तर हे तुमचं काहीतरी मागच्या गोष्टी पुढे फेडून घेतलं जातं, अशा टाईपमध्ये असतं. त्यावेळेस हे म्हणायचं असतं की हे प्रभू, तू मला हे जे आहेत हे सामना करायला दिलं त्याबद्दल मी तुझे आभारी आहे. आणि हे सोडवायलाही मदत करते, कारण तू मदतही करतो सोडवायला. तुम्हीच केलेलं असतं पण ते सोडवायला तू मदत करतो, मग त्याचे आभार मानायला विसरू नका. मला भविष्यासाठी चांगले कर्म घडवण्याची शक्ती आणि बुद्धी दे. शीला मेरीकडून शिकली की एखादी वाईट घटना घडली की रडू नये, त्याऐवजी ते साजरे केले पाहिजे. कारण आपला मागील कार्मिक स्कोअर सेटल झाला आहे, हे असं समजतं याच्यावरून. आम्ही आमच्या काही नकारात्मक कर्माची पूर्तता केली आहे. आशा आहे आपले सकारात्मक कर्म उलगडेल. आपल्या स्वतःच्या कर्माशिवाय या जगात काहीही घडत नाही. आपल्या जीवनात उलगडत जाते. आपण रडू नये. आणि का? आनंदी आणि शांत जगण्याचा एकच मार्ग आहे, कर्माचा उलगडा स्वीकारणे आणि जे असेल त्याला शरण जाणे. जे उलगडले जाईल ते आपण आधीच केलेल्या कर्मानुसार होईल. आता आपल्यासाठी चांगले कर्म करण्याची आणि आपल्या नशिबावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत आणि नंतर बाकीच्या प्रमाणे उलगडण्यासाठी कर्मावर सोडले पाहिजे. आपण हे शिकले पाहिजे की जीवनातील प्रत्येक गोष्ट कर्म आहे आणि कर्माशिवाय काहीही नाही. जेव्हा काही वाईट घडते तेव्हा आपण रडतो आणि का? अज्ञानामुळे आपण आकाशातील शक्तीला दोष देतो. तर इथे थांबवते. तर याचा अर्थ एवढाच की बघा, जसं आपण म्हणतो की खरं तर या आयुष्यात दुसरं काहीच नाही, ओनली कर्म आहे. कर्म आणि त्याच्यावरून आपल्याला जे काही मिळतं ते फळ, हाच विषय आहे. फक्त इथं हे पण असं आहे की मग ते कर्म करताना आपण कसे करायचे, काय करायचं. जर ठीक आहे तुमच्यासमोर खूपच वाईट घटना येते तर तेव्हा काय करायचं. इथं किती सुंदर दिलेलं आहे की जेव्हा पण तुमच्यासमोर काही प्रॉब्लेम्स येतील तेव्हा देवाला कशी प्रार्थना करायची की हे प्रभू, तू आम्हाला सामर्थ्य दिलं याबद्दल आणि हे जे समोर आले आमच्या, तर ह्याला पार पाडण्यासाठी आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे. आणि तू हे करून, हे जे समोर आले हे आलं माझ्या कर्मामुळेच पुढे आलेलं आहे, पण तू हे करण्यासाठी मला शक्ती आणि बुद्धी देते, यासाठी तुझे आभार की तू हे सगळं पुढं आणलं. माझा जो कार्मिक जे काही होतं ते पूर्ण सेटल झालं, जे फेडून घेतलं, त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे. तर हे याच्यातून कळतं आपल्याला की हे असं म्हटलं पाहिजे आपल्याला आणि अशी प्रार्थना केली पाहिजे. आता ही बरीच लोक मानतात, बरीच लोक मानत नाही. ज्यांना जिथपर्यंत कळतं तिथपर्यंत कळतं. तर तुम्हाला कितीपर्यंत घ्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि ह्याला जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण पुढं जाऊ शकत नाही. कारण तुम्ही परत, मग तो म्हणतो ना आपण, एक कार्मिक एक पॅटर्न होतो तयार की परत तेच यासाठीच येते की जोपर्यंत तुम्ही ते मानत नाही तोपर्यंत तुम्हाला हेच करावं लागतं. ज्या दिवशी तुम्ही आभार मानून पुढे म्हणून जाताल, ते पूर्ण त्याला स्वीकारताल की हे ठीक आहे, माझ्याच काही गोष्टींमुळे झाले आणि मी याला स्वीकारतो, चला याला फेस करून पुढे जाऊ, हे देवा मला शक्ती दे, बुद्धी दे, मला पुढे जाऊन दे.
तुमचा तिथंच तो कार्मिक म्हणजे स्कोअर जो आहे तो सेटल झाला. तुम्ही पुढे जाता. फक्त पुढे जाताना नेहमी हे बघायचं असतं की परत माझ्याकडून हे घडलं नाही पाहिजे, किंवा ज्या इतिहासात ज्या माझ्याकडून गोष्टी झाल्या चुकीच्या, इतिहास असतोच चुका बघण्यासाठी, तर त्याच्यात ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या त्या परत नाही घडल्या पाहिजेत. आणि शिवाय मी पुढे जाताना कुणाला म्हणजे विनाकारण कुणाला मी दुखावलं नाही पाहिजे, माझ्याकडून कुणाला त्रास नाही झाला पाहिजे, की जेणेकरून परत कर्म माझ्या वाट्याला येऊ नये. उलट मी इतकं सगळ्यांसाठी चांगलं करावं की जेव्हा ते फळ म्हणून येणार आहे तेव्हा ते रिटर्न अगदी आनंदी होऊन किंवा सॅटिस्फॅक्शनद्वारेच माझ्याकडे आले पाहिजे. दुसरी गोष्ट की मी असा विचार नेहमी हा एक करते की ही एक बॅच आहे. जसं बॅच म्हणतो आपण, स्कूलच्या बॅचेस असतात, तशी ही एक बॅच आहे. प्रत्येक ठिकाणी बघा, प्रत्येक वयाच्या अनुसार एक एक बॅच ठरते आणि त्या बॅचमध्ये आपल्याला शिकायचं आहे आणि ते शिकून आपल्याला पुढच्या वर्गामध्ये जायचं आहे. तसंच हे जीवन आहे की इथं आपण आता हे कर्माची बॅच आहे, इथं आलेलो आहोत कर्म फेडायला, आपलं जे काय आहे ते अभ्यास करून परत पुढे जायला, या मोहमायेतून सुटायला. आणि मग नंतर आपली पुढच्या बॅचमध्ये निवड केली जाईल. पुढच्या बॅचमध्ये म्हणजे काय की मनुष्य म्हणून यायचं आणि देवपण घेऊन जायचं, हा विषय असतो इथे जीवनाचा. जेव्हा आपण जीवनात येतो तेव्हा सर्वतोपरी पहिला जर कोणता, म्हणजे मी हे खूप लवकर जाणलं होतं की काय करायचं असतं की मनुष्य म्हणून यायचं असतं आणि देवपण घेऊन जायचं असतं. जसं तुम्ही पूर्वीपासून उदाहरणं घ्या, राम घ्या, कोणतेही मानव घ्या तुम्ही, म्हणजे जेवढे महात्मा बनून गेले सगळ्यांनी काय केले, मनुष्य बनून आले आणि देवपण घेऊन गेले. तर हे इथं आपल्याला करायचं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ती ज्याला समजली तो पार झाला, किंवा त्याला मग त्या दृष्टीने तसे कष्ट करून ते पूर्ण परत करावं लागतं सगळं. तर इथपर्यंत तर मी समजलेले आहे. तुम्हाला काय वाटतं याबाबत मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मला हे व्हिडिओ कसे आहेत ते सांगा. नवीन वर्षाचा जो काही पहिला दिवस आहे आणि पुढचं नवीन वर्ष आहे त्यासाठी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि होप सो की तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी कळत असतील. तर मला एक असं माध्यम बनवलं आचार विचारांचं, त्याबद्दलही मी प्रभूचे खूप खूप आभारी आहे आणि हेच माझे सारथी झाले याच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे आणि माझे आराध्य महादेव यांचे मी खूप आभारी आहे आणि तुमची खूप आभारी आहे. तर धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.